उन्हाळ्यात विदर्भात आणि विदर्भातल्या हिवाळ्यात जे पदार्थ बनतात त्यातला एक खतरनाक पदार्थ म्हणजे सांबार वडी. या सांबाराचा आणि इडली सोबत खाल्ल्या जाणाऱ्या सांबाराचा काहीही संबंध नाही. हा सांबार म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीरीला नागपूरमध्ये सांबार असं म्हणतात. मग तुम्ही म्हणाल की याला कोथिंबीर वडी का म्हणत नाहीत, तर नाही, याला सांबार वडीच म्हणतात. कारण कोथिंबीर वडी जी पुणे आणि मुंबई इथे मिळते ती आणि नागपूरमध्ये मिळणाऱ्या सांबार वडीचाही काही संबंध नाही. इथे मिळणारी कोथिंबीर वडी म्हणजे कशा कशात थोडी कोथिंबीर असते आणि नागपूरच्या सांबार वडीमध्ये सांबारात थोडं थोडं काहीतरी असतं, इतका त्यात सांबार भरला जातो. त्यासाठी पहिले भाजी बाजारातून किलोनी कोथिंबीर आणतात, ती धुतात आणि मग ती वाळवतात. त्यात पाण्याचा थेंबही राहता कामा नये. काही जण तर वॉशिंग मशीनच्या ड्रायर मध्ये ही कोथिंबीर फिरवून वाळवतात आणि मग ती छानपैकी कापून बिपून त्याचं सारण तयार करतात. ह्या सारणामध्ये खसखस, चारोळी, खोबरं असं काही कोथिंबीरी सोबत मिक्स केलं जातं. अशा पद्धतीने त्यात सारण भरायचं आणि त्याची अशी घडी घालायची छानपैकी आणि मग ती गरम तेलात सोडून वडी तळायची. पर काही जण ही अख्खीच्या अख्खी अशी एवढी पुडाची वडी करून ती तळतात आणि काही जण असं त्याला कापून तळतात. हे तुम्ही या एका डिश साठी तुम्ही हिवाळ्यात नागपूरची एक ट्रिप करा आणि तिथे जाऊन ही सांबार वडी खाऊन या. इट्स वर्थ इट, टेक माय वर्ड.